बघा आता जे योजना आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे, ही योजना फार चांगली आहे. सरकारने जे उद्देश होता, तर गरीब से गरीब महिलाला ती योजना भेटायला पाहिजे. आधी खास करून आदिवासींचा विषय केला तर आमच्या लोकांना कोणता रोजगार नाही असल्या कारणाने आमची महिला कुठेतरी गुजरातमध्ये जात होती. तर तिला चांगला ₹1500 भेटतं हे चांगली योजना एकनाथराव शिंदे साहेबने आणली आहे. तर ते आणल्यानंतर आम्हाला सुद्धा काही दुःख असतो. कारण काय आहे, की ही योजना आणली, देऊन राहिले. पण आम्हाला जे माहिती पडली का आमचे पैसे त्याच्यामध्ये वर्ग केला. आम्ही हे विषय सुद्धा अधिवेशनमध्ये मांडणार आहे. आमच्या आदिवासींचे पैसे आहेत. ते पैसे आम्हाला द्या. तुम्हाला योजना चांगली आहे, चांगलं करून राहिलं युती सरकार, त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. तर आमचे पैसे जे आदिवासींचे पैसे आहे, आदिवासीच्या कोणतीही योजनाला ते द्यायला पाहिजे आणि आमचे पैसे उडवायला नाही पाहिजे म्हणून मी पत्र सुद्धा आदिवासी विकास मंत्रीला देऊन टाकलं की जेणेकरून आमचं क्षेत्र आदिवासी आहे. आमचा नंदुरबार जिल्हा हा 100% आदिवासी आहे. ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आला तो 100% आदिवासी आहे. म्हणून आदिवासींचे पैसे आमचे कोणीही कितीही सांगितलं तरी ते याच्यात ओढवायचे नाही कारण ते नुकसान आदिवासींचे होणार आहे. म्हणून आम्ही सरकारला सुद्धा या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीला सुद्धा आम्ही पत्र देणार आहे का साहेब आमचे पैसे तुम्ही योजना चांगली आहे. तुम्ही कुठूनही व्यवस्था करा. मुख्यमंत्री लाडकी बहीणला तुम्ही कोणतीही निधीतून द्या. पण आमच्या आदिवासींच्या निधीमधून द्यायचे नाही हे सुद्धा आम्ही माझ्यात मी पत्र देऊन टाकलं आहे. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला सुद्धा सांगणार का साहेब तुम्ही दुसरी निधी काय करा. आमची निधीला हात नाही लावायचा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.